सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चंदगड तालुक्यात पारंपरिक जल्लोषात यंदाही शिमगोत्सव साजरा झाला। उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात शिमगोत्सवाची सांगता झाली। लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचं प्रतीक असलेल्या या शिमगोत्सवानं यंदाही हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केलं। गोवा, बेळगाव आणि कोल्हापूरसह सीमा भागातील हजारो नागरिकांनी चंदगडमधील शिमगोत्सवाला उपस्थिती लावली। सोंगे आणि खेळाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच नाही तर सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेशही देण्यात आला। विशेष म्हणजे आधुनिक युगातही पारंपरिक लोककलेचा हा वारसा जपण्यासाठी तरुण पिढी मोठ्या उत्साहाने शिमगोत्सवात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। एकूणच चंदगडचा शिमगा म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा उत्साह आणि सामाजिक ऐक्याचा भव्य सोहळा ठरला। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चंदगड तालुक्यात दरवर्षी शिमगोत्सवाचा उत्साह काही वेगळाच असतो। होळीपासून सुरू झालेल्या शिमगोत्सवाचा नुकताच समारोप झाला। शिमगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर परिसरातील हजारो नागरिक चंदगड तालुक्यात उपस्थित होते। रात्री उशिरापर्यंत सोंगे आणि खेळ सादर झाले। ढोल, ताशा, झांज आणि हलगीच्या गजरात सादर झालेल्या या कलाप्रकारांनी वातावरण भारावून टाकलं। पारंपरिक वेशभूषा, आकर्षक मुखवटे आणि जिवंत अभिनय यामुळे प्रत्येक सादरीकरण प्रेक्षकांसाठी विशेष ठरलं। चंदगडचा शिमगा म्हणजे केवळ सण नसून लोकजीवनाचा आरसा मानला जातो। भळीचं लग्न या पारंपरिक विधीपासून सुरू झालेला हा उत्सव विविध खेळे, भजन, कीर्तन, भारुड आणि लोकनृत्यांनी रंगत गेला। ग्रामीण जीवनातील प्रसंग, सामाजिक विसंगती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यांसारख्या विषयांवर प्रभावी भाष्य करत कलाकारांनी प्रबोधन आणि मनोरंजनाचा सुंदर संगम साधला। या उत्सवादरम्यान गावकऱ्यांनी सर्व कलाकारांचा मानपान करत आर्थिक बिदागी दिली। त्यामुळे लोककलेला बळ मिळतंय। गावागावातून आलेल्या कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी एकत्र येऊन शिमगोत्सव खऱ्या अर्थानं लोकोत्सव बनवला। चंदगडचा शिमगा म्हणजे कोकण आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा संगम आहे। आजच्या डिजिटल युगातही चंदगड तालुक्यातील तरुण पिढी आपल्या पारंपरिक कलेशी नाळ जपून आहेत। एकूणच चंदगडचा शिमगा म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा वारसा आणि सामाजिक ऐक्याचा महोत्सव ठरलाय। बी न्यूजसाठी चंदगडहून राजेंद्र शिवणगेकर।